महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. लातूर शहरात तरुणींना मारहाण प्रकरणी अखेर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे ट्रिपल सीट जाण्याच्या कारणावरून तरुणींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात पीडित मुलींनी तक्रार दाखल केली आहे. मात्र अजूनही मारहाण करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात गुन्हा नोंद केला गेला नाहीये. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर. कॉलेजची मैत्रीण फ्रेंड आहे ही. तिचं पोट दुखत होतं, त्याच कारणानिमित्त आम्ही तिघी जण गेलेलो. घरी सांगून हे सगळं गेलेलो आम्ही. MIT रिपोर्ट आहेत 23 तारखेचे. बट त्यांनी आम्हाला गाडी अडवून आम्हाला बोलले की साईडला घ्या गाडी. ठीक आहे, आम्ही तिघी जणी होतो, आमची चूक मान्य करतो. आम्ही मान्य पण केली, आम्ही पाया पडतो बोललो. बट ते आम्हाला मारायला स्टार्ट केले. डायरेक्ट पहिल्यांदा हिला मारायला स्टार्ट केली, त्याच्यानंतर मला शिवीगाळ केली, त्याच्यानंतर हिला मारले. ही पेशंट असताना हिला मारलं तिने. ते चुकीचं आहे त्यांचं. पेशंट आहे बोलले, सांगाय ती पावती दाखवते मी, बाबा पेशंट आहे. शिवीगाळ केला, खूप शिवीगाळ केला की तुमच्या मायबापांनी असंच तुम्हाला पैदा केले का, मजाक मध्ये केले का. ह्या गोष्टी नव्हत्या बोलायला पाहिजे, त्या गोष्टी बोलल्या त्यांनी. ह्या गोष्टीचा आम्हाला निषेध आहे, खूप निषेध आहे. आणि आम्हाला खूप मारहाण केली त्यांनी, खूप शिवीगाळ केला. आणि मेन म्हणजे सगळे भर चौकामध्ये केला त्यांनी हे सगळं. सोशल माध्यमावर व्हिडिओ व्हायरल होते, काय म्हणून तेच तर ना, आम्हाला वरी तोंड दाखवता येत नाहीये, ह्या गोष्टीचं तोंड दाखवता येत नाही वरी. असं बघितलं की लोकांना काय वाटतंय की बाबा आम्हीच काहीतरी केले त्याच्यामुळे आम्ही मार खातोय, असं वाटतंय सगळ्यांना. हेच मानणं आहे फक्त. दंड वगैरे आता हे कुठले गल्ली बोळातले भांडणं असते ना, गोष्ट वेगळी आहे. एक पोलीस महिला कर्मचारी जी ट्रॅफिक इन्स्पेक्टर आहे, आणि शिवाय तिचं वैयक्तिक काम करत होती, ती ड्युटीवर नव्हती. आणि ड्युटीवर नसताना स्वतःच्या मुलीला ड्रॉप करायला जात असताना उगीचच एक आपला पॉवर कसा आपण यूज करायचा आणि कसा कोणाचा छलकपट करायचा, त्या पद्धतीने त्या मुलींना त्या महिलेनं थांबवलं, त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केलं, अश्लील बोललं. आणि मला नाही वाटत, जर रक्षकच भक्षक बनत असेल, महिला आणि मुलींनी कुणाला कॉल करावा किंवा कुणाला मदतीची म्हणजे हाक मारावी ते मला सांगावं. आणि जे झालं त्यासाठी समस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आम्ही. तिच्या अगेन्स्ट आता आपण पोलीस निरीक्षक साहेबांना सुद्धा आपण अर्ज दिलेला आहे निलंबित करण्यासाठी. आणि आज इव्हिनिंगला जेव्हा पोलीस निरीक्षक साहेब इथं असतील तर त्यांच्या समक्ष सगळी घटना सांगून त्यांच्यावरती FIR करण्यात येईल. पोलीस दल नेहमीच म्हणते की भरोसा सेल काढलेला, त्यांनी महिलांसाठी विविध कायदे केलेले आहेत, पण ते कायद्याच्याच भागातून हे कृत्य घडले. तेच आता मी हे म्हणत नाही की समस्त पोलीस डिपार्टमेंट यासाठी रेस्पॉन्सिबल आहे. यातले असे काही म्हणजे एक गंदी मछली पुरे तालाब को गंदा कर देते या उक्तीप्रमाणे असे जर कर्मचारी असल्या आणि अशा महिला कर्मचारी जर पोलीसवाल्या असल्या तर नक्कीच अशा पोलीस महिला आम्हाला नको आहेत. आमच्या सेवेसाठी, जनतेच्या सेवेसाठीच आहात तुम्ही, आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतोय, पण असे कर्मचारी, असे रेस्पॉन्सिबल लोक आम्हाला नको आहेत. कारण की तुम्हालाही माहिती आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये केवळ शाळेमध्ये एक कॉपी गर्ल असं करून एक शिक्षक जेव्हा एका मुलीला सतत छळ करत होता आणि तिला टॉर्चर करत होता, समस्त पूर्ण विद्यार्थ्यांसमोर आणि वर्गामध्ये तिचा अपमान करायचा. एके दिवशी त्या मुलीनं ह्या 6 महिन्यानंतर तिने डिसिजन घेतलं, घरी आली, आई पप्पांसोबत तिने जेवण केलं आणि त्यानंतर तिने 10 मिनिटातच स्वतःचं आयुष्य संपवलं. का तर केवळ तिचा अपमान होत होता आणि त्या शिक्षकाने तिचा अपमान केला होता. आज जर ह्या मुली ज्या माझ्यासोबत आता तुम्हाला त्या बोलल्या, त्यांना जर मानसिक आघात झाला, आज तर त्या कॉलेजला गेल्या नाही आहेत, एकतर ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये. आणि जर या तिघी मुलींनी जर काही केलं, कोण जबाबदार राहणार आहे याचं आम्हाला उत्तर द्यावं. काय मागणी केली आपण? काही नाही, प्रणिता मुसने ह्या गोष्टीसाठी रेस्पॉन्सिबल आहेत. जे त्यांनी कृत्य केलं ते त्यांच्या पदाला किंवा त्यांच्या कामाला शोभणारं नव्हतं, तर त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं यासाठी आपण पत्र दिलेलं आहे.